हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. सकाळची वेळ आहे, राशीच्या टिफिनची तयारी चाललेली आहे आणि आज मी तिला देणार आहे ऑमलेट पाव. तसं आमच्या घरी सकाळी ना भाकरी भाजी किंवा चपाती भाजी ह्याच गोष्टी बनत असतात आणि तेच मी तिला देणं प्रिफर करते टिफिनमध्ये. पण कधी कधी फॉर अ चेंज मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं. सो कधी कधी फ्रेंच फ्राईज बनतात, कधी कधी सँडविच बनतं. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे बनत असतात आणि तसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर देखील करत असते. तसं राशीची स्कूल ना सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1:30 असते आणि मोस्ट ऑफ दी स्कूल इथल्या गोव्यामधल्या ना दुपारपर्यंतच असतात. जास्तीत जास्त 2 ते 2:30 वाजेपर्यंत असतात. इथल्या क्लायमेटमुळे काय माहीत नाही, पण जास्त वेळ इथल्या स्कूल नसतात. म्हणजे सकाळी लवकर स्टार्ट होतात आणि दुपारी लवकर त्या संपतात. असो, जरी ती लाईट नाश्ता करून म्हणजे तिने असं टिफिनला जर घेऊन गेली ती काहीतरी सँडविच म्हणा किंवा काय, पण घरी जेव्हा ती 1:30 वाजता येते ना त्यावेळेस ती प्रॉपर सगळं जेवण जे आहे व्यवस्थित करते. सो मला तितकंसं काही टेन्शन नाही की हां सकाळी तिला काही लाईट दिलं की दुपारी ती व्यवस्थित खाणार नाही, असं काही अशातला काही भाग नाही आहे. म्हणजे तिला कधी लाईट दिलंच तरी ती स्कूलवरून आल्यानंतर जे आहे व्यवस्थित जेवण करते. त्यानंतर राशीचा टिफिन भरला आणि इथे मी आता मिस्टरांसाठी चहा, राशीसाठी बोरमिठाचं दूध आणि माझ्यासाठी गरम पाणी. म्हणजे बघा, प्रत्येकाचं वेगवेगळं जे आहे करावं लागतं आपल्याला. सकाळच्या गडबडीत ह्या सगळ्यांच्या गोष्टी देखील आपल्याला पाहाव्या लागतात. ये तो चोर के चमचे की आवाज है। कविता को छोड़ो और रथ लूटने की तैयारी शुरू करो। हो रहा, देखो भेष बदल के रथ चुराने आया है। चलो आज इससे मजा लेते हैं। आता जी मी ही डिश सर्व करते आहे ना, ॲक्च्युली या गोष्टीसाठी मी किती दिवसापासून मला क्रेविंग्स होत होती. ही एक गोवन जी आहे डिश आहे. याचं प्रॉपर म्हणजे एक्झॅक्ट नाव मला नाही माहीत. सांजाव असं काहीतरी म्हणतात त्याला. मला तितकंसं नाही माहीत. पण हे इडलीसारखं असतं, पण स्वीट असतं. आतमध्ये काळा गूळ वगैरे असं स्टफ केलेलं असतं आणि इतकं प्रचंड मला हे आवडतं ना. गेलं वर्षभर झालं असेल, 1-1.5 वर्ष झालं असेल, मी सारखं त्यांना मिस्टरांना सांगत होते की कुठे भेटले की मला घेऊन या, कारण मला इतकं ते खावं असं वाटत होतं. इतकी मला क्रेविंग्स होत होती आणि फायनली आज त्यांना ते भेटलं. राशीला स्कूलला सोडून येताना त्यांना एका बेकरीमध्ये ते भेटलं. सो त्यांनी ते घेऊन आले होते. त्यांनी दिल्याबरोबर मी ना बाकी सगळी कामं मी बाजूला ठेवली आणि ते आधी खायला घेतलं. असं तुमच्यासोबतही होतं का, की असं एखादी क्रेविंग्स तुम्हाला झाली की बाकी सगळं तुम्ही विसरता आणि ते आधी खायला बसता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे हा जो आहे मातीचा माठ होता छोटा. ॲक्च्युली हा दही लावण्यासाठी मी घेऊन आले होते, पण यामध्ये ना दही लावणं काही होतच नव्हतं. स्टार्टिंग जेव्हा आणलं होतं ना त्यावेळेस 1-2-3 वेळा मी लावलं, त्यानंतर काय त्याचा यूज होतच नव्हता. आणि बऱ्याच दिवसापासून मला याचा थोडासा वेगळा असा वापर करून घ्यायचा होता आणि त्यासाठी थोडंसं याला पेंट वगैरे करायचं होतं. पण कलर्स माझ्याकडे प्रॉपर अवेलेबल नव्हते. फायनली जेवढे कलर्स होते ना त्यातूनच मी थोडीफार जे आहे यावर जे आहे याला पेंटिंग रंगरंगोटी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता मी काही प्रो नाही आहे, पण जसं मला जमेल तसं मी याचं जे आहे कायापलट केलेली आहे. कसं वाटतं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, यामध्ये ना मी मनी प्लांट किंवा असं एखादं काहीतरी रोप लावण्याचा माझा विचार आहे. मी पुढे तुमच्याशी शेअर करेनच येणाऱ्या व्लॉग्समध्ये. तर बघू शकता, हे पॉट मी इथे ठेवलेलं आहे. टेम्परेट ठेवले आणि व्यवस्थित सुकलं की ना उद्या मी यामध्ये छोटंसं एक मनी प्लांट लावणार आहे. तर आणि ह्या ज्या पिगी बँक्स आहेत, ही रुहीची पिगी बँक आहे आणि ही राशीची. पहिला प्लेन होता, या मातीच्या आहेत पिगी बँक्स आणि ही मिस्टरांनी जी आहे पेंट केलेली आहे आणि हे राशीने पेंट केलेली आहे. तर अशा प्रकारे खूप छान आहेत ह्या. आणि बघू शकता भरपूर अशी जी आहे जागा यामध्ये आहे, म्हणजे भरपूर अशी सेविंग आपली होणार आहे. आणि म्हणजे लास्ट टाईम ना राशीला आणि रुहीला पंपकिनच्या म्हणजे भोपळ्याच्या आकाराच्या मी आणल्या होत्या. बाजूला मी जो आहे व्हिडिओ इथे स्क्रीनवर जे आहे दाखवेन तुम्हाला. त्यांनी त्या भरल्या ॲक्च्युली वर्षभरात. सो त्यांनी ते फोडल्या आणि आता ह्या पिगी बँक्स ज्या आहेत ॲड केलेल्या. ॲक्च्युली मी त्यांना नाही अशा प्लेनच ठेवा म्हणत होते, पण मिस्टर आणि मुलींनी दोघांनी मिळून हे पेंट केलेलं आहे. असंही छान दिसतं आणि स्पेशली हे खूप छान वाटतं आहे. हे मिस्टरांनी केलेलं आहे आणि हे राशीने केलं आहे. सो अशा प्रकारे. आणि हे जे पॉट आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, हे मी दही
जे आहे लावण्यासाठी ॲक्च्युली घेऊन आले होते, पण यात काय दही लावणं होतच नव्हतं. सो म्हटलं चला याचा काहीतरी दुसरा अशा प्रकारे ह्या मातीच्या सगळ्या थिंग्स फायनली अशा ह्या पेंट झालेल्या आहेत. भरपूर अशा मातीच्या गोष्टी आहेत, जसं की हा मातीचा जे आहे तांब्या आहे, त्याचबरोबर हा बुद्धा, आणि इकडे बघू शकता असं हे नारळाचं जे आहे छोटंसं. ॲक्च्युली हे आमच्या गावाकडे ना बेळगाव साईडला एक गाव आहे गुंजी म्हणून, मिस्टरांच्या मावशीचं गाव आहे ते. तिकडे कुंभारशाळा आहे, तिथे मस्त मी मागेही व्हिडिओ बनवला होता. खूप छान तिथे जे आहेत गोष्टी भेटतात मातीच्या. मी परत कधीतरी गेले तर तिथला शूट नक्कीच करेन. मागेही एकदा मी थोडासा व्हिडिओ शूट केला होता, तो दाखवला होता, पण प्रॉपर असा व्हिडिओ मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन तेव्हा नक्कीच बनवेन. खूप सुंदर अशा तिथे जे आहेत वस्तू बनवले जातात. बघू शकता हा बुद्धा, हे पण बघू शकता एक छोटंसं जे आहे फ्लावर वाज आहे, यात काय आर्टिफिशियल असं हे प्लांट लावलेलं आहे सध्या. बघू शकता हे एक प्लांटर आहे ॲक्च्युली मातीचं, हेही मी तिथूनच घेतलं होतं. खूप जे आहे छान असं वाटतं. हे मी तुम्हाला माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. हे इथं असं मी ठेवलेलं असतं किचनमध्ये. हिवाळा सुरू झालेला आहे, विंटर सीझन सुरू झालेला आहे, आणि या सीझनमध्ये ना गरम गरम चहा, गरम गरम कॉफी, गरम गरम सूप कुणालाच नको वाटत नाही. तर मी आज तुमच्याशी शेअर करते आहे टोमॅटोचं सूप, अगदी इझी आणि झटपट होणारा. तर इथे मी 4 टमाटर जे आहे शिजवून घेतलेले आहेत. त्यांची साल निघेल इतपत त्यांना शिजवायचं आहे. त्यानंतर इथं मी बारीक लसूण चिरून घेतलेली आहे, काळी मिरी पावडर घेतलेली आहे, तमालपत्र 2 घेतलेले आहेत, 2 लवंगा घेतलेल्या आहेत, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे देखील ॲड करू शकता. मी जितकं म्हणजे कमीत कमी सामानामध्ये हे बनवते आहे. त्यानंतर ना सालं काढून घ्यायची आहेत टमाटरची आपल्याला, आणि मिक्सरमधून ते फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातल्या बिया वगैरे ज्या आहेत त्या आपल्याला बाजूला करता येतील. तर छान असं हे गाळून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हो, टमाटरचे रेट परत वाढत आहेत. आमच्या इकडे ना म्हणजे गोव्यामध्ये 60 रुपये किलो आहेत. तुमच्या भागाला किती रेट आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर चला, इथे प्युरी मी व्यवस्थित गाळून घेतलेली आहे. आता ना एक पातेलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा बटर किंवा तूप घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये तमालपत्र आणि लवंगा घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर जी प्युरी आपण करून घेतलेली आहे ती त्यामध्ये घालायची आहे. छान असं उकळा येऊ द्यायचं आहे त्याला. आणि त्यानंतर मग त्यामध्ये चवीपुरतं मीठ, काळी मिरी पावडर थोडीशी घालायची आहेत, आणि लसणाचे जे बारीक आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते त्यामध्ये घालायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो यासारख्या गोष्टी देखील घालू शकता. माझ्याकडे जितके अवेलेबल होतं तितकंच सामान मी वापरलेलं आहे. छान जे आहे 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे, आणि आपला गरम गरम सूप जो आहे रेडी होतो. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ॲट दी एंड आता मी मेन्शन करते आहे मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स केलेल्या आपल्या सबस्क्रायबरची नावे: कविता गावडे, निशा पाटील, जयश्री पाटील, शुभांगी गडकरी, प्रियांका भरत, मोस्टली मराठी असं लिहित आहेत. जन्म बाईचा खूप घाईचा. तुमचं रुटीन ब्लॉग मला फार आवडला. तुमचं रुटीन ब्लॉग पाहत माझीही कामे आवरली. थँक्यू सो मच ताई अशी कमेंट केल्याबद्दल. मला खूप बरं वाटलं की माझा ब्लॉग बघत तुमची कामे आवरली. त्यानंतर मृदुला गुरव, सपना माने असं लिहित आहेत की मला टाईम नाही भेटत, पण तुझा ब्लॉग आल्याबरोबर मी तो ओपन करून लगेच पाहते. थँक्यू सपना. त्यानंतर धनश्री भाकोजी, तुम्हा सगळ्यांचे खरंच खूप आभार. असेच तुम्ही कमेंट्स जे आहेत करत राहा. तर चला, मस्त असा हा सूप रेडी आहे. खूप टेम्पटिंग वाटतो आहे. आता आम्ही यावर ताव मारतो. आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर.